हो हो, मी आहे ना इथे. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मी आजच गृहसंकुलाच्या पदाधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवतो. काही परदेशी लोक इथे संशयास्पदरित्या फिरतायत, त्यांना ताबडतोब हाकलावे. हो हो, लगेच. हा हो हो. चल ग. पाणी घेतलंस ना रस्त्यात प्यायला? हो आजी घेतलंय. हे काय, तुम्ही लगेच निघालात? अहो कधी एकदा साईबाबांच्या पायावर डोकं ठेवते असं झालंय मला. आई असं अचानक कसं ठरवलं तुम्ही शिर्डीला जायचं? हो ना, म्हणजे आता घाई झाली ना निघायला. हो ना. हे घरी आल्यावर त्यांना जर सांगितलं असतं ना, त्यांनी तुमची चांगली सोय करून दिली असती. हो. अगं सोय करणारे साईबाबा आहेत ना, आणि त्यांनी बोलवलं म्हणूनच तर निघालोय आम्ही. मी बापडी कोण ठरवणार? हा चल कसं. हो, पण सावकाश जा. हो, तुम्ही दोघीच जाताय ना म्हणून जरा काळजी वाटते. मागे एकदा माझ्या मैत्रिणीच्या आईला पण असोच. कल्पना, अगं आता खरंच वेळ नाहीये ग हे सगळं ऐकायला. आणि साईबाबा आहेत ना आमची काळजी घ्यायला. बरं आई, पोचलात ना की लगेच कळवा बरं का? हो हो. आणि बाहेरचं काही खाऊ पिऊ नका. नाही खाणार, आम्ही घेतलंय ना बरोबर. हा हा चला. ए कल्पना आणि मानसी, अगं काल हे जे काय बोललेत ना ते पटलंय मला, म्हणून मी अबोला संपवलंय. तुम्ही पण बोला हा दोघींनी यांच्याशी. अगं बाई खरंच? ईश्वरा, आई आम्ही तुम्हाला विचारणारच होतो हे. हो, हो. आई खूप मोठा प्रश्न सोडवला तुम्ही हो आमचा. हो. बरं येऊ आम्ही. हा हा चल का. येतो. हा हा. हो. अच्छा चला. ईश्वरा. रिचा, आजी आपल्याला अशी अचानक गुजरातला का घेऊन चाललीये? मलाही नाही माहित रे. मला तर वाटतं ना त्या हिटलरचा काहीतरी प्लॅनिंग आहे. हा हा. काहीतरीच काय बोलतोय डेक्स? त्यात हिटलरचा काय प्लॅन असेल? अरे मग आजी आणि सईचं तरी काय काम असेल? डेक्स त्या इथे आल्या ना, त्यांनाच विचार ना इन डिटेल तू. हा, पण त्यांना कसं विचारू शकतो ना मी? डेक्स का नाही विचारू शकत तू त्यांना? हा काही प्रश्न झाला का? अरे रिचा, मी नाही विचारू शकत त्यांना. अरे पण का? का काय का? हे बघ, आजी समोर मी बोलतो का? नाही. अरे हो, मग पण आता त्या येतीलच ना, हं, मग तेव्हा विचार ना, त्या सांगतील. हा. आता तू एक काम कर, आपल्यासाठी ना कॉफी घेऊन ये जा. आपल्यासाठी? हो, आपल्यासाठी. रिचा, खायला काय आणू काय? नाही नको, फक्त कॉफी आण. फक्त कॉफी? स्ट्रॉंग ना? हो. याला काय काम आलंय? मला पण स्ट्रॉंग कॉफी पाहिजे. यात काय काम आले डेक्स? अरे कनेक्शन कनेक्शन. जा लवकर कॉफी आण जा. लवकर? हो लवकर. ते तर करणारच आहे. हं? हो अरे, आज घरी यायला खूपच उशीर झाला. हो अरे, ते सॉफ्टवेअरच चालत नव्हतं, त्यामुळे दिवसभराची कॅशच टॅली होत नव्हती. हो बरं ठीक आहे, मी तुला नंतर फोन करतो. हां ए आई, मला थोडं पाणी दे ना. घ्या. आई नाही आहेत घरी. का, कुठे गेली ती? आई आणि सई शिर्डीला गेल्यात. काय, अचानक शिर्डीला कशी गेली आई? अहो आईंच्या स्वप्नात आले होते साईबाबा, म्हणून गेल्या त्या. सुनबाई, हा? अजून काढा वरती आला नाही, आठवण करायला आलो. हो अप्पा, मी देते आणून तुम्हाला. दे लवकर दे हा मात्र. हो हो. हे मानसी, हा? नाही म्हणजे आज मला घरी आल्यानंतर एका पाठोपाठ एक धक्केच बसतायत. कसले? अप्पांशी बोलायला लागलात तुम्ही? हो, म्हणजे काल अप्पांनी जे काही सांगितलं ते तुम्हालाही पटलं असेलच ना? हो. हा, मला आणि वहिनींना पण तेच वाटत होतं की आपण अप्पांशी आबोला धरण्यात काहीच अर्थ नाहीये.
हा नाही म्हणजे मला पटत होतं त्यांचं, पण म्हटलं एकदा घरी जावं आणि आईशी बोलावं. अहो त्यांनीच शिर्डीला जाताना सांगितलं की त्यांनी आप्पांची धरलेला अबोला सोडला म्हणून. बरं ठीक आहे, पण हे अचानक आई शिर्डीला कशी गेली हे कळत नाही. अहो सांगितलं ना त्यांना स्वप्न पडलं म्हणून. मानसी, माझी आई ना अशी त्या बायकांसारखी नाहीये ज्या स्वप्नात देव आल्यानंतर तीर्थस्थळांना भेट देतात लगेच. म्हणजे ती देवभोळी आहे, श्रद्धाळू आहे, पण उगीच देवदेव करणारी सुद्धा नाही. अहो आता साईबाबांनीच बोलवलं म्हटल्यावर काय करणार. नाही, पण हे जरा ना मला विचित्र वाटतंय. विचित्र म्हणजे? हा म्हणजे अचानक स्वप्नात साईबाबा आले आणि तडकाफडकी आई शिर्डीला निघून गेली, हे जरा ना मला मनाला पटत नाहीये. हो आता आई आल्या ना की तुम्ही त्यांनाच विचारा ना, एवढा कशाला विचार करताय. बरं विचारतो. तू माझ्यासाठी थोडासा चहा टाक ना. टाकते. शिर्डीला ए दिवसभर चहा आणि कॉफी तू विकतोस की मी रे? सुट्टे पैसे कोणाकडे पाहिजे, तुझ्याकडे की माझ्याकडे? हा एकदा सांगितलं ना सुट्टे नाहीत. मास्क कोणाला दाखवतो रे तू? हा? आपल्या लालबागच्या पोरांना बोलवेल आणि सगळं तोडून टाकेल तुझं. तोडफोड तांबा पितळ एक. हा कळलं काय? माझ्याकडे आहेत सुट्टे पैसे, घे. हे घ्या आणि 4 कॉफी द्या. हा कळलं काय? हा झाला अभिनय करून? तुला बोलता येतं हे मला सगळं माहितीये. तुम्हाला कोणी सांगितलं? मला रिचानी सगळं सांगितलंय. अरे त्याचं काय झालं आजी? काय आहे? आपले हे हिटलर, आपले आप्पा. हा हा आप्पा त्यांचं काय? ते कसं शुद्ध मराठीत बोलतात हा आणि माझे शुद्ध मराठीचे वांदे, त्यामुळे आपण त्यांच्या समोर बोलत नाही ना. त्यामुळे आवा 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 आवा. अरे त्यांच्या समोर तुमची काय, आमची पण बोलती बंद होते. हा बर चला आता लवकर कॉफी घेऊया आणि निघूया. हा, चल. हा चला नाही, लवकर हे घे. हा हा चला चल, नाही तर बोलत बसशील परत तिकडे. चल हे. आ. आजी मी काय म्हणते, आपण सांगूयात का आपण गुजरातला चाललोय ते? गुजरातला? आजी आपण शिर्डीला चाललोय ना? नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय गुजरातला जायचं. बघ तुला यायचं असेल तर ये, नाही तर मग आम्ही जाऊ. नाही आजी, आपण गुजरातला नको, आपण शिर्डीला जाऊया. गुजरातला? आजी म्हणजे आजी कसली गोड असतो. गोड आहे ग मी, पण साईबाबांच्या दर्शनाला जाते असं खोटं सांगून आले आहे. पण चांगल्या कामासाठी आले, म्हणजे नक्की ते मला क्षमा करतील. हो आजी, नक्कीच करतील. हा मग नाही म्हणजे एकमेकांवर खूप प्रेम करणाऱ्या 2 जीवांना एकत्र करणं हे मोठं पुण्याचं काम असतं नाही. आजी सई बघा कसली ब्लश करते. हे रिचा काय पण काय बोलते? ब्रश कुठे करते ती? तिला असते. देख, ती ब्रश नाही करत आहे, ब्लश करते. अच्छा सॉरी सॉरी सॉरी. आजी पण तुम्हाला कोणी सांगितलं आपला भाई गुजरातला गेलाय ते? रिचानी. हा म्हणजे आता मी मरणार? रिचा तू काय केलंस? आता कुठे माझी गाडी फर्स्ट गिअरला चालू होती, तू आधीच ब्रेक लावलास.
डेक्स काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस, असं काही नाही होत. पण असं का म्हणतोय हा? अरे आजी, त्याचं काय झालं? रिचाने माझी खोटी शपथ घेतली आणि तुम्हाला सगळं सांगितलं मी जे हिला सांगितलं होतं. आणि माझी आई सांगते, जर आपल्या जवळच्या माणसाने आपली खोटी शपथ घेतली ना तर आपण मरतो. हो हा, बापरे. आता मी मरणार. चल रे, असं काय होत नसतं. बर चल आता, हे आपण पटपट कॉफी पिऊया आणि निघूया लवकर. मला बास झाली एवढीच. हो, तुला हवी? मलाही बस. हा ती बडबड बडबड बडबड, कॉफी सगळी गार झाली. चल लवकर. चला बस आजी. रात्र वैऱ्याची आहे, रात्रभर प्रवास करायचा आहे. मौत, मी मरणार. काय रे, मी मरणार. घे मौत. मौत, मौत का दरवाजा. आलो बाई एकदाचे. हो, इथे पण छान गुलाबी थंडी आहे ना. छान चहा घ्यावं असं वाटतंय नी. ए हो, दिगंबर हा? बघ ना कुठे चहा मिळतोय का. हा. आजी, त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपल्या हॉटेल रूम मध्ये चेक इन करूया, तिथेच जाऊन थेट चहा नाश्ता घेऊया. हो का? बरं. आणि मग तिथून आपण त्या परदेशींच्या ऑफिसला जाऊया. हो चालेल. चालेल चालेल. ए हा बघ, डेग्स उतर ना खाली. डेग्स, अरे उतर ना. मी अजून मेलो कसा नाही? आई पावटपणा आहे यार डेग्स, असं कोणी मरत नसतं. नाही रिचा, हे माझे शेवटचे क्षण आहेत. ती मला मिठी मारणार आहे. ए कोण कोण? मौत का पैगाम आया है. आजी, वेळ लागलाय त्याला. तू चल. हो का? चल. ए दिगंबर, येताना सगळे बॅग्स घेऊन ये. अरे चिन्मयानंदा, अरे घाबरलो ना मी. अहो, आजी म्हणते की तुम्ही कोणालाच घाबरत नाही, उलट ते तुम्हाला घाबरतात. अरे काहीतरी बडबडत असते तुझी आजी, लक्ष देऊ नकोस तू तिच्याकडे. हो, आजी पण हेच म्हणते. आणखीन काय काय म्हणत असते रे तुझी आजी? आप्पा, लाडू घेता का? तेव्हा तुम्ही मला देत होता, आज मी तुम्हाला देतोय. आपण परत बेस्ट फ्रेंड्स. हे बघ, इंग्रजी शब्द अजिबात वापरायचा नाही. परममित्र असं म्हणतात त्याला. हो आप्पा, आजपासून आपण परममित्र. हे बघ, अरे जास्त गोड खायचं नसतं चिन्मयानंदा, आरोग्यासाठी चांगलं नसतं ते. आप्पा, मला हवेत लाडू द्या ना. नाही, हे बघ, आधी व्यायाम कर, पचनशक्ती वाढव आणि मग जेवढं पाहिजे तेवढं गोड खा तू. आणि हो, अरे तुला मी रोज सूर्य नमस्कार घालायला सांगितले होते, घातलेस का आज? पण मला नाही दिसले. चल घाल घाल, माझ्या समोर सूर्य नमस्कार घाल. चल घाल. हो आप्पा. हा हा, बरोबर आहे. आप्पा, जास्त गोड खाऊ नका, चांगलं नसतं ते आरोग्यासाठी. हे बघ, मी सकाळी व्यायाम केलेला आहे, मला काळजी करायचं काही कारण नाही. आप्पा,
दुखतंय. हे बघ, सूर्य नमस्कार नीट झाले की डोकं थांबेल. हा काढ. आप्पा, मला काय प्रश्न पडलाय. काय? आई बाबांची बायको आहे, ती जिथे जाते तिथे बाबांना घेऊन जाते. तसंच आता आजी तुमची बायको असून ती तुम्हाला शिर्डीला का नाही नेत? व्रात्यपणा वाढलाय तुझा. फटके द्यायला पाहिजेत तुला. शी, आपल्या भाईला ना अति घाई असते. 5 मिनिटासाठी चुकामुक झाली आणि इथे एवढ्या लांब गोडाऊन मध्ये आलाय. ऍटलीस्ट इथे तरी भेटला पाहिजे. दादा, दादा, आपला भाई आहे का इथे? नचिकेत देशपांडे, ते आत्ताच गेले. काय नचिकेत निघाला? पण बघ ना, आल्यापासून नुसता पाठ शिवणीचा खेळ चाललाय. त्याचा भ्रमणध्वनी सुद्धा लागत नाहीये. इथे रेंज नसते मॅडम. अहो, पण आता तो कुठे गेलाय कसं कळणार आम्हाला? ते आज रात्री मुंबईला जाणार असं काहीतरी म्हणत होते. अहो अहो पण आम्ही सगळे त्याला मुंबईहून इथे भेटायला आलोय. हा, पण सई, काही करून त्याला इथेच गाठलं पाहिजे. माझं काम आहे त्याच्याकडे. मी काय बोलतो आजी, आपण परत हॉटेलला जाऊया. थांबून काय करणार ना आपण इथे. हो, आणि आपण त्याचा फोन ट्राय करत राहू. हा हो हो, चला. हा, चला चला मग. हा, चला. 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 गाडी स्टार्ट होत नाही. काय बोलता? बघायला लागेल. चला. भाई चल ना पटापट, जरा हात चालव लवकर. हा, वेळ लागेल थोडा. काय रे? आजी, आ? वेळ लागेल बोलतायत ते. काय करायचं रे मग आता? अहो, जरा ऐकता का? मला काय? जरा मी काय म्हणते, हळूहळू. ही दुचाकी तुमची आहे का? हो, माझीच आहे. नचिकेतला जरा गाठायचंय आम्हाला लवकर. ह्याची चावी मिळू शकेल का? का नाही, काय नाही, घ्या ना. डिक्स, हे घे, जा पटकन गाठ त्याला. मला येत नाही गाडी चालवायला. सई, तू चालव. हा, अरे काय तू असा मुलगा असून तुला गाडी चालवता येत नाही म्हणजे काय? आता एक काम कर, सईच्या मागे बस. तर नवीन शहर आहे ना, तर उगाच तिला एकटीला नको पाठवायला आपण. लक्षात येतंय का तुझ्या? नुसता बघत काय बसलाय? अरे मी काय म्हणते, सईच्या मागे जा. अरे गेली ती, आपण कोण पाठवणार तिला? अरे ए सई, अगं ए सई, ह्याला घे ना मागे बसव. ए सई. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. अगं बाई, ईश्वरा. आत्ताच देवापुढे दिवा लावलाय, घ्या. काय झालं अप्पा? बरं वाटत नाहीये का? नाही, असं काही नाही. थोडस असं अस्वस्थ वाटतंय.
हो का? अगं बाई ईश्वरा, मग चूर्ण देऊ का तुम्हाला आप्पा? नेमकं काय होतंय सांगा मला. नाही 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 नाही, तसं काहीही नाहीये सुनबाई. म्हणजे काय आहे, माझ्या शरीराला काही झालेलं नाहीये, पण आतून असं कसं तरीच होतंय. कसली काळजी आहे का मनात आप्पा? नाही 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 सुनबाई, नाही तसं काहीही नाहीये. खरं सांगायचं तर मला काय होतंय ते मला सांगता येत नाहीये. पण तुम्हाला सांगतो सुनबाई, असं सगळं उदास असं वाटतंय. हो. अरे देवा, गाडी कशी बंद पडली अचानक? अरे, मी माझा भ्रमणध्वनी सुद्धा गाडीत विसरले. तर या सगळ्यांना कसं कळवू की मी काय करू, मला काहीच कळत नाहीये.